शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर सध्या माझ्यासोबत आहेत। अमोलशी बोलूया। अमोलजी होता तुमचा हा प्रचार तिसरी फेरी आहे असं वाटतं, कसा प्रतिसाद? नक्कीच आज तिसरी फेरी प्रचाराची चालू आहे आणि खऱ्या अर्थाने निवडणुकीचा प्रचार आजपासून चालू झाला आहे। गेले 2 फेऱ्या आम्ही वैयक्तिक मतदारांच्या गाठी भेट घेत होतो, कार्यकर्त्यांना भेटत होतो, ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेत होतो आणि आज हा प्रचार फेरीचा आज सुरुवात झालेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे। महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि लोकांकडून मतदारांकडून सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे। तुमच्या समोर शिवसेनारे रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे, तुमचे जुने सहकारी आहे, चुरशीची लढत असणार आहे। नक्कीच लढत ही प्रत्येक चुरशीचीच असते, लढत ही प्रत्येक चुरशीचीच असते आणि त्या पद्धतीने आम्ही लढाई लढणार आहोत, विचारांची लढाई लढणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व मतदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे इंडिया अलायन्सच्या बाजूनेच उभे राहणार आहेत। रवींद्र वायकर यांचं म्हणणं आहे की ते नगरसेवक आमदार तसेच या परिसरात त्यांनी मोठे काम केले आहे, त्याच्यात त्यांना मोठा फायदा मिळणार आहे। रवींद्र वायकर यांचं म्हणणं आहे की ते नगरसेवक आणि आमदार राहिलेले आहेत, त्यांना अनुभव आहे, त्याचा त्यांना खूप फायदा होणार आहे। माणूस ज्यावेळेला आयुष्यात पहिली सुरुवात करतो तेव्हा प्रत्येक माणूस नवीनच असतो, अनुभव घेऊनच पुढे झाला असतो। गेली 10 वर्ष जरी मी या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी असलो तरी मी या मतदारसंघामध्ये काम करतोय। या मतदारसंघाचे अनेक प्रश्न मला माहिती आहेत, ते प्रश्न मागच्या 10 वर्षात सोडवण्याचा प्रयत्न झाला, काही प्रश्न सुटलेले असतील, काही प्रश्न बाकी आहेत आणि त्याच्याकरता मी लोकांकडे अधिकार मागतोय की तो अधिकार मला द्या प्रश्न सोडवण्यासाठी खासदारकीचा आणि त्या माध्यमातून उरलेले प्रश्नसुद्धा मी लोकांचे सोडवीन। आणि मला असं वाटतं की मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक माणूस कधी ना कधी नवीन असतो, तो अनुभवातूनच मोठा होत असतो आणि हा अनुभव लोकांच्या कामासाठी वापरायचा असतो आणि त्या पद्धतीने मी वापरीन हे या निमित्ताने मी विश्वास देतो। तुमचे वडील गजानन कीर्तीकर इथे खासदार राहिलेले आहेत, त्याचा तुम्हाला फायदा होणार का? ते या तुमच्या प्रचारामध्ये येणार आहे। गजानन कीर्तीकर यांनी दुसऱ्या पक्षाच्या सोबत राहायचा त्यांचा विचार आहे आणि मी उद्धव साहेबांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे वैचारिक राजकीयदृष्ट्या वैचारिक आम्ही वेगवेगळे आहोत, पण नक्कीच गेल्या 10 वर्षामध्ये ते खासदार असताना त्यांच्या खासदारकीच्या माध्यमातून मी अनेक वेळेला या मतदारसंघात वेगवेगळ्या कामासाठी फिरलो आहे आणि कामही माझ्या माध्यमातून झालेली आहेत आणि गेल्या वेळेला अख्ख्या शिवसेनेच्या वतीनेच त्यांना निवडून देण्यात आलं होतं। त्यामुळे त्यांच्यावरती आमच्या इथे असलेल्या शिवसैनिकांचा सुद्धा अधिकार आहे, कारण त्याच्यामध्ये त्यांची सर्वांची मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकाराचा फायदा घेऊन आम्ही या विभागामध्ये कामं केलेली आहेत। मनसेने महायुतीला आपला सहकार्य दिले आहेत, त्याच्यामुळे मराठी मतांचं तुष्टीकरण होणार आहे? अजिबात नाही, मराठी माणसांनी 100% यावेळेला ठरवलेलं आहे। मराठी माणूस यावेळेला भाजपला तडीपार करण्यासाठी आणि ज्या शिवसेनेला तोडण्याचं पाप ज्यांच्या माध्यमातून केलं त्यांना तडीपार करण्यासाठी संपूर्ण मराठी माणूस हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहणार, हा विश्वास मराठी माणसांबद्दल आम्हाला आहे। रवींद्र वायकरांचं कसं आव्हान आहे तुमचं? बघा, कोणी समोरचा उमेदवार असतो, ते वायकर साहेब असून देत किंवा अजून कोणी असून देत, तर आव्हाने असतात आणि ते आव्हान पेलवण्यासाठी आम्ही सर्वजण समर्थ आहोत। हे होते अमोल कीर्तीकर, ज्यांचं असं म्हणणं आहे की वायकर यांना आव्हान स्वीकारण्यासाठी ते तयार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष काटकर सह रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई।